अशा परिस्थितीत एक लोकांना आधार वाटावा, शेतकऱ्याला दिलासा मिळावा या उद्देशानं साधारण पक्षांनी जे अभिवचन दिलेलं आहे त्या वचनाची आठवण करून द्यायची आणि आपण निवडणुकीमध्ये दिलेल्या जाहीरनाम्यातलं जे वचन आहे ते वचन एका वर्षानंतर का होईना आपण अंमलात आणावं या उद्देशानं आम्ही सरकारला आठवण करून देण्यासाठी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। मोर्चाच्या संबंधात मोठ्या मोठ्या गावातून संपर्क साधला असता तरुणांचा पाठिंबा आहे, कामगारांचा पाठिंबा आहे, शेतकरी कष्टकरी वर्गाचा पाठिंबा आहे, ऊस उत्पादकाचा पाठिंबा आहे। अशा परिस्थितीत आपण त्याचा उल्लेख करावा या वर्गाचा आणि सर्वांचीच मागणी आहे की जाहीरनाम्यात आपण दिलेल्या लेखी आश्वासनाप्रमाणे यामध्ये भारतीय जनता पक्षानं, सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षानं दिलेलं वचन पाळावं आणि 7/12 कोरा करावा अशा प्रकारची आमची प्रमुख मागणी आहे। पत्रक छापल्यानंतर सभागृहात सरकारनं घोषणा केली आणि आम्ही साधारण 8 तास विजेचा पतपुरवठा प्रामुख्यानं करीत आहोत असं सभागृहाला आश्वासन दिलेलं आहे। या आश्वासनाचा विचार करता 8 तास जी वीज मोफत देताना आणखी थोडीशी त्यात वाढ करून द्यावी अशा प्रकारची आम्ही मागणी केलेली आहे। त्याचबरोबर रात्रीचा वीज पुरवठा न करता दिवसा वीज पुरवण्यात यावी, अंधारात हिरडू चावण्याचे प्रकार, शेतकरी मृत्युमुखी पडण्याचे प्रकार त्यामधून घडतायत। पाणी देताना महिलांना मर्यादा येतात, यासाठी रात्री वीज पुरवठा करण्यापेक्षा दिवसा वीज पुरवठा अधिक करण्यात यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर विम्याची रक्कम देताना त्यामध्ये महाराष्ट्र सरकारनं पुढाकार घेऊन आधार द्यावा, साथ द्यावी आणि या सर्व शेतकऱ्याच्या सर्व जी बिलाचा तगादा लावून त्रास दिला जातो जुन्या बिलाचा, तर ते त्यामधून सवलत द्यावी आणि 2024-25 खरीप व रब्बी हंगामातील पीक विम्याची रक्कम निधी नाही असे कारण सांगून शेतकऱ्यांच्या
खात्यात थेट जमा करण्याबद्दलची भूमिका सरकारने घ्यावी, अशा एकूण 7 प्रकारच्या मागण्या आपण यामध्ये नमूद केलेल्या आहेत. दामाजी पुतळ्यापासून प्रांताच्या कार्यालयापर्यंत पायी चालत हे निवेदन प्रांताच्या ऑफिसमध्ये दिलं जाणार आहे. मोठ्या संख्येनं यूट्यूबवर आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून, प्रसार माध्यमातून आपण हे लोकांच्या पर्यंत पोहोचवावं आणि महिला वर्गाची, पुरुष वर्गाची, तरुण वर्गाची असलेली ही एकसंध अशा प्रकारची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न व्हावेत आणि अधिवेशनाच्या शेवटाला का होईना शेतकऱ्याचा उतारा कोरा करण्याबद्दलची भूमिका महाराष्ट्र शासनाने जाहीर करावी, अशा प्रकारची विनंती वजा मोर्चाची भूमिका आम्ही प्रांताच्या हाती निवेदन देऊन त्या ठिकाणी ठोस अशी मागणी करणार आहोत. आपण सगळ्यांनी आपल्या वृत्तपत्रातून या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी जोरदारपणाने ही मागणी व्यक्त होण्यासाठी वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांचं गाऱ्हाण आपल्या वृत्तपत्रातून, वाचक वर्गातून आपण लोकांच्या पर्यंत पोहोचवावं अशी कळकळीची विनंती करतो. आणि आपण बराच वेळ या ठिकाणी थांबलात, अशा वेळी थोडासा नाश्त्याचा याच्यामध्ये जे आता कालच्या अर्थसंकल्पामध्ये 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल. याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. एक राष्ट्रीयकृत बँकेकडून घेतलेलं शेतकऱ्यांचं कर्ज, एक सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज आणि पतसंस्थेकडून शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज. याच्यामध्ये आता त्यांनी जी नॉर्म्स जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त शेतकऱ्यांनी शेतीसाठी जे राष्ट्रीयकृत बँकेकडून घेतलेलं कर्ज आहे ते माफ होईल. मग पतसंस्थेकडून किंवा सहकारी बँकेकडून घेतलेलं कर्ज हे शेतकऱ्याला त्याच्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे. याच्यासाठी आपली भूमिका काय? साधारण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली सभागृहातली घोषणा, त्याबद्दलचे डिटेल्स वृत्तपत्रातून आणि मुख्यमंत्र्याच्या घोषणेतून जे आता लोकांपर्यंत येणार आहे त्याचा बद्दलचा अभ्यास करून विरोधी पक्षाच्या वतीनं याबद्दलच्या सूचना काही केल्या जातील. त्या सूचनांचा अभ्यास करून, त्याचं वाचन करून आपण या सवलतीबद्दल विस्तारानं त्याच्याबद्दलची मागणी करणार आहोत आणि सोमवारी याबद्दल जी भूमिका आम्ही मांडणार आहोत त्याच्याबद्दल देखील सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर आमदारांच्या मधून आणि कार्यकर्त्यांमधून जी भूमिका मांडली जाणार आहे तिचा देखील सर्वंकष अभ्यास करून आपण आपल्या दामाजी पंताच्या पुतळ्याजवळ होणाऱ्या सभेतून आपण त्याचा विस्तारानं उल्लेख करू
आणि या मोर्चाला सर्व थरातून पाठिंबा मिळावा अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानून माझे 2 शब्द पूर्ण करतो. 10 वर्षात कालही तशा पद्धतीनं हा फंड वर्ग करण्यात आलेला आहे. चुकला घाव सामाजिक न्यायावर अशा पद्धतीनं हे पैसे वर्ग करण्यात आलेले आहेत. आपण त्यांचा पगार झाला त्यांना एकदा 1500 आणि 2100 काय द्यायचे आहेत ते दिले का मग सामाजिक न्यायाच्या कर्मचाऱ्याच्या पगाराची बिलं टाकली जातात. त्यामुळं त्यांचं जेवून झालं की 4थ्या पंक्तीत मागासवर्गीयांच्या लोकांना बसवतात. आपण शासनाचं आभार मानूया. संजय शिरसाट निधी चुकीच्या पद्धतीने वर्ग केला जातोय. कोणत्याही पैशाच्या भांड्याला हात लावण्याचा, त्या भांड्यातली रक्कम कमी अधिक करण्याचा अधिकार अर्थमंत्र्यांना शपथेवार दिलेला असतो. त्या पद्धतीने ते कमी करतात, जास्त करतात आणि तशा पद्धतीची भूमिका घेताना शासन नियमाप्रमाणेच हे सगळं करतंय असं सांगून सरकार जबाबदारी झटकताना दिसतंय. त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून त्या खात्याच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळामध्येच याच्याबद्दलचा आवाज उठवला. नमस्कार.